नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कडनेक्स मायक्रो सिस्टम्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कडनेक्स मायक्रो सिस्टम्स शेअर जंप ॲज जॉईंट व्हेंचर विन्स रुपीज 183 करोड कवच ऑर्डर फ्रॉम वेस्टर्न रेल्वे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कडनेक्स मायक्रो सिस्टम्स इंडिया लिमिटेडला वेस्टर्न रेल्वेकडून जॉईंट व्हेंचरमध्ये 182.81 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 183 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये कडनेक्स मायक्रो सिस्टम्स इंडिया लिमिटेडची हिस्सेदारी आहे 70%. आणि मित्रांनो, हा ऑर्डर यांना 730 दिवस म्हणजे 2 वर्षाच्या आत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला कडनेक्स मायक्रो सिस्टम्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स शेअर सर्ज आफ्टर बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज बिझनेस विन्स रुपीज 3,789 करोड ऑर्डर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज बिझनेसमध्ये ऑर्डर मिळाले आहे. आणि या ऑर्डर्सची टोटल व्हॅल्यू आहे 3,789 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आतापर्यंतचा बिल्डिंग अँड फॅक्टरीज बिझनेसमध्ये हा सगळ्यात मोठा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच ऑर्डरचा इम्पॅक्ट आज आपल्याला कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज शेअर राईज आफ्टर सेक्युरिंग ऑर्डर वर्थ रुपीज 19 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला क्लीन एनर्जी आणि एरोस्पेस सेक्टर्समध्ये 3 ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 19.2 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या 3 ऑर्डरपैकी पहिला ऑर्डर एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला मिळाला आहे 13.84 कोटी रुपयांचा इंटरनॅशनल क्लायंट ब्लूम एनर्जी कॉर्पोरेशन कडून. आणि हा ऑर्डर एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे 1.38 कोटी रुपयाचा इस्रोकडून. आणि हा ऑर्डर एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला मे 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला तिसरा ऑर्डर मिळाला आहे सन्मिना SCI इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून 3.98 कोटी रुपयांचा. आणि हा ऑर्डर एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला जुलै 2025 पर्यंत पूर्ण करायचा आहे. म्हणजे मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडला टोटल 3 ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया SPML इन्फ्रा बद्दल. तर मित्रांनो, SPML इन्फ्रा शेअर जंप ऑन MIDC लँड अलॉटमेंट फॉर बॅटरी स्टोरेज मॅन्युफॅक्चरिंग युनिट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SPML इन्फ्रा लिमिटेड साठी MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी अहमदनगर, महाराष्ट्र सुपा पार्नर इंडस्ट्रियल पार्कमध्ये 99,000 स्क्वेअर मीटर्सचा लँड अलॉट केला
आहे. कशासाठी? बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा जो बिझनेस आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा, हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SPML इन्फ्राच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेड बद्दल, म्हणजे लार्सेन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, L&T साइन MOU विथ नॉर्वेज अल्स्ट्रेन ग्रुप फॉर जॉईंट शिप डिझाईन अँड शिपबिल्डिंग कॅपेबिलिटीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लार्सेन अँड टुब्रो लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला. कोणासोबत? नॉर्वेगियन शिप बिल्डर्स अँड डिझायनर अल्स्ट्रेन ग्रुप SAS सोबत. कशासाठी? जॉईंटली शिप डिझाईन आणि शिप बिल्डिंग कॅपेबिलिटीजसाठी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे L&T लिमिटेडने कमर्शियल शिपबिल्डिंग मध्ये री एंट्री केली आहे. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW स्टील्स क्रूड स्टील प्रोडक्शन राइजेस 8% year on year basis to 22.73 lakh tons in May 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडची कन्सॉलिडेटेड क्रूड स्टील प्रोडक्शन मे 2025 मध्ये आली आहे 22.73 लॅक टन्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज झाली आहे. आणि एक वर्षाआधी या कंपनीची कन्सॉलिडेटेड क्रूड स्टील प्रोडक्शन मे 2024 मध्ये होती 20.98 लॅक टन्स. आणि मित्रांनो, या कंपनीची कॉम्युलेटिव्ह क्रूड स्टील प्रोडक्शन फायनान्शियल इयर 2026 साठी मे 2025 पर्यंत झाली आहे 47.56 लॅक टन्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने ग्रो झाली आहे. आणि एक वर्षाआधी ती होती 42.18 लॅक टन्स. चला आता बोलूया विप्रो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, विप्रो शेअर राइज आफ्टर इक्विटी वर्थ ₹5057 करोड चेंज हँड्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडमध्ये आज ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये विप्रो लिमिटेडची 2% हिस्सेदारी म्हणजे या कंपनीचे 20.23 करोड शेअरचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. आणि मित्रांनो, ही ब्लॉक डील झाली आहे 250 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर, ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू होते 5,057 कोटी रुपये. आणि मित्रांनो, विप्रो लिमिटेडच्या या ब्लॉक डील मध्ये बायर आणि सेलर कोण आहे त्याचे नाव आतापर्यंत डिस्क्लोज झालेले नाही. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार विप्रो लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.73%, FISची होल्डिंग आहे 8.35%, DISची होल्डिंग आहे 7.47% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.31%. आता बोलूया L&T फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, L&T फायनान्स कंप्लीट ॲक्विजिशन ऑफ पॉल मर्चंट्स फायनान्स गोल्ड लोन बिझनेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजे NBFC कंपनी L&T फायनान्स लिमिटेडने पॉल मर्चंट्सच्या सबसिडरी कंपनी पॉल मर्चंट्स फायनान्सचा गोल्ड लोन बिझनेसचा ॲक्विजिशन कंप्लीट केला आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे L&T फायनान्स लिमिटेडने
गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसवर RBIच्या नवीन गाईडलाईन आल्या आहे. आणि मित्रांनो, पुढचा जो आपला 11:30चा व्हिडिओ होणार आहे तो त्याच गाईडलाईनवर होणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.